3, 2, 1 subscribe. हाय फ्रेंड्स, मी अमित मुंडे तुमचा परत एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करतो. मित्रो, खूप दिवसाच्या नंतर आज आपण ब्लॉग शूट करतोय आणि त्याच निमित्ताने आज आता बरेच दिवस झाला म्हणलं आता चला मस्तपैकी नॉनव्हेज काहीतरी खाल्लं पाहिजे, म्हणून आज आपण आलेलो आहोत जिजाऊ झणझणीत रस्सा येथे आणि इथे आज आपण ट्राय करणार आहोत एक व्हेज थाळी आणि एक नॉनव्हेज थाळी. आणि शेवटपर्यंत राहा तुम्ही, नक्कीच ब्लॉग तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. तर चला मित्र, आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्र, हे आहे जिजाऊ झणझणीत रस्साचा मेनू आणि इथे आहे व्हेज थाळी, इथे आहे नॉनव्हेज थाळी आणि याची समोर प्राइस आहेत. त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे हे पण इथे मेन्शन केलेलं आहे. आणि ही आहे मटन थाळी आणि इथे आहे अंडा थाळी पण इथे अवेलेबल आहे. आणि बाकी जर तुम्ही इंडिव्हिज्युअल जर काय मागवायचं असेल तर सूप, स्टार्टर आणि पराठा, तर ह्याचे पण इथे तुम्हाला प्राइस दिलेले आहेत. तर एकंदरीत ते अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे. आणि नॉनव्हेज सूप पण इथे आहेत. आणि त्यानंतर स्पेशल ऑन जे की सगळ्यांना आवडती असते ती बिर्याणी, त्या बिर्याणीची पण इथे प्राइस कमी आहे. आणि बघू आता टेस्ट कशी असणार. तर एकंदरीत असा ह्याचा मेनू आहे. तर मित्र, आपली आलेले व्हेज स्पेशल थाळी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे मिळते आपल्याला 2 तंदूर रोटी, एक पापड, हा आहे राईस आणि हे आहे स्वीट, याच्यासोबत आहे एक डाळ आणि आजची ही भाजी आहे बटाट्याची आणि वांग्याची आणि त्यासोबत मिळतं पनीर, कांदा, लिंबू आणि लोणचं. तर मित्र, आपण आधी व्हेज थाळी ट्राय करू कशी आहे. कारण आज व्हेज थाळी आपल्यासोबत जे गेस्ट आलेले आहेत प्रशांत ते खाणार आहेत. आणि त्याच्या आधी आपण थोडंसं पनीरची भाजी टेस्ट केली पाहिजे कशी आहे काही नाही, कारण बॅचलरसाठी बेस्ट आहे ऑप्शन. पाहूनच तोंडाला पाणी आलंय. सो 3, 2, 1 सबस्क्राईब. आणि आता चेक करू आपण. ही आहे बटाट्याची आणि वांग्याची भाजी. 140 रुपयाची थाळी आहे. सो त्या हिशोबाने छान आहे, टेस्टही छान आहे. पनीरची भाजी मस्त आहे. आणि याच्यानंतर आता आपण ट्राय करू नॉनव्हेज थाळी. तर मित्रो, ही आहे आपली नॉनव्हेज थाळी आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की हा आहे सूप, ही आहे ग्रेव्ही, हे आहे चिकनचे पीस आणि त्यामध्ये आहे लेग पीस आणि हे आहे चिकन खिमा आणि सोबत लिंबू आणि कांदा. सांगितल्यास अगदी तोंडाला पाणी आलंय. सो आता आपण टेस्ट करू. थोडं खिम्यावर पण टाकू लिंबू. हे पीस आहेत आणि हा आहे रस्सा. ओके, सो फर्स्ट बाईट घेऊ आपण. क्या बात आहे. पहिल्यांदा टेस्ट करू आपण खिमा. तो तुम्ही इकडे खिमा पाहू शकता. एकदम मस्त हा खिमा आहे, एकदम टेस्टी लागतोय. आणि त्याच्यानंतर हे आहे आळणी सूप, ते आपण बघू. जबरदस्त, त्याला पुदिन्याचा फ्लेवर दिलेला आहे, एक नंबर लागतंय. आणि आता आपण पाहू एक पीस टेस्ट करून. थोडासा मसाला घेऊ आधी. वा, आता आपण पीस ट्राय करू. एक सबसे फेवरेट लेग पीस. तो 3, 2, 1 सबस्क्राईब. मित्र, एका बाईट मध्ये अर्धा लेग पीस संपले. सो खूप टेस्टी आहे. आणि त्याच्यानंतर आता पाहू आपण हा रस्सा. रस्सा पण मस्त आहे.
सो आता ही एवढी थाळी आहे, एक व्हेज थाळी प्रशांत संपवणार आहे आणि ही नॉनव्हेज थाळी तर मी संपवणार आहे। भेटू आपण व्हिडिओच्या शेवटी। कशी वाटली थाळी? एकदम मस्त। जिजाऊ झणझणीत रस्सा हे हॉटेल खूप चांगलं आहे आणि अमित सोबत येऊन ब्लॉगर सोबत येऊन खूप चांगलं वाटलेलं आहे की आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण अमित सोबत नॉनव्हेज ट्राय करूया जेवढं होईल तेवढं, कारण की मी शेवटी नॉनव्हेज लवरच आहे। आणि भाजी बघू शकता पनीरची आणि जे वांग्याची आणि बटाट्याची भाजी आहे ती खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे, अफाट, एवढी संपणार पण नाही आहे। तो 10 पैकी किती असेल भाई तुला रेटिंग? 8। ओके। आणि ही जी चिकन थाळी आहे तिला 10 पैकी 9 आहे बिकॉज ऑफ तिची 240 प्राइस आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्याची पीसची क्वांटिटी प्लस खिमा आणि हा ग्रेव्ही सो बेस्ट आहे आणि आता हे सगळं संपून जाईल। मित्रांनो, माझं आता जेवण अगदी पोट भर झालेलं आहे आणि आपलं बिल झालेलं आहे 410 रुपये, जे की दोघांचं आमचं पोटभर जेवण झालेलं आहे। आणि लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, जे की लोकेशन आहे कर्वेनगर रोड। मी तुम्हाला जिजाऊ झणझणीत रस्सा हे हॉटेल आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लोकेशन देईल। आणि एकंदरीत त्यांचं जे चिकन होतं ते चिकनचे पीस एकदम मस्त होते, अगदी व्यवस्थित शिजलेले सुद्धा होते आणि मला सर्वात जास्त आवडला तो त्यांचा जो खिमा होता, तो बेस्ट खिमा होता आणि तंदूर रोटी तो बेस्ट लागत होता। आणि व्हेज थाळीमध्ये जे पनीर आहे सो ते पनीरची म्हणजे क्वांटिटी चांगली आहे, कारण तुम्ही दोघं सुद्धा जेवू शकता एवढी याची क्वांटिटी आहे। सो एकंदरीत हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।